पाणी पुरवठा व्यवस्थेवरचा ताण हा वाढलाय। नवी मुंबईत पारसिक हिल डोंगराच्या कडेला वसलेल्या 29 झोपडपट्टी परिसरांचा पुनर्विकास करण्याचा घाट हा एमआयडीसी प्रशासनाकडून घालण्यात आलाय। हा पुनर्विकास खासगी बिल्डरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। झोपडपट्टी विभागाचा पुनर्विकास एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केलाय। तसंच शिवसेनेनेही या पुनर्विकासाला विरोध केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टेंडर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। 338 एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास एमआयडीसी करणार आहे। कालच माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे की जे एकदा ज्याला आपण SRA1 मुंबई आणि SRA2 MMRD मध्ये त्यावेळेला इथला जो गोंधळ कारभार करण्याचा प्रयत्न केला, त्याला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून ती स्थगिती घेऊन किंबहुना तो प्रकल्प SRA2 मुंबईच्या बाहेर अशा प्रकारची भूमिका घेतली। तर परत MIDCनी मागच्या बाजूने तो प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला। काल माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, मागच्या मुख्यमंत्र्यांनी रिमार्क दिलेले, लवकरच त्याच्यावर बैठक होईल आणि तो रद्द होईल। प्रत्येक झोपडपट्टी धारकाला ते पण एखादी गॅलरी असावी, बेडरूम मास्टर बेडरूम असावं, किचन असावं, हॉल असावं, अशा पद्धतीने आम्ही स्वतः मागणी केलेली आहे। तेव्हा आमच्या मनसोक्त झाल्याशिवाय आम्ही या गोष्टी तर होऊ न देणार। पण ह्या बाबतीत जो टेंडर निघालेला होता ती वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याबाबत आम्ही लगेच साहेबांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही याबाबत कल्पना दिली, त्याने त्यावर स्टे घेतलेला आहे आणि लवकरात लवकर आमची मीटिंग घेऊन त्याबाबत योग्य तो निर्वाळा होऊन जाईल। नवी मुंबई महापालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वारंवार